क्या बात है, बस आता खाली। माझ्या पप्पानी गणपती आणला। आवाज वाढवा माझा, आवाज आता आवाज माझा पूर्ण वाढवा। इन्स्ट्रुमेंट कमी करा चालेल, आवाज माझा वाढवा। हॅलो हॅलो, अजून आवाज येऊ दे, अजून आवाज येऊ दे, अजून आवाज येऊ दे। याचा गणपती काढायचा आहे, अजून आवाज येऊ दे, अजून येऊ दे। हॅलो हॅलो, माझ्या पप्पानी गणपती आणला, याच्या बापसान आणला। नाही दलिंदर, आमच्या पप्पानी गणपती आणला। शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती। अहो टुकमुक बघतोय चांगला, आमच्या पप्पानी गणपती आणला। बुवा, तुझ्या बापसान नवा आणला। ते गाणं ओरिजिनल असं आहे, सुरुवात पासून आता दुसरी बारी नेहमीप्रमाणे पहिली बारी इज्जतशीर केली, पद्धतशीर केली, इज्जत मध्ये केली। पण हा बेइज्जत हाय तो हायच, याला काही गाडीची इज्जत नाही, याला नुसतं गण गहंडी आणि पोचा। याचा ठरलेला आहे, याचा ठरलेला आहे। आता मला सांगा, गण गहंडी आणि पोचा काही वेगळा आहे? याला काय वेगळा दिसतो त्याच्यात काय माहिती। याच्या घरात वेगवेगळे वाटत, ग आणि वेगळी आहे वाटतं, गहंडी वेगळी आहे वाटतं आणि पोचा वेगळा आहे वाटतं। बुआ, अभी तू उल्टी गिनती शुरू कर दे अंदर बैठ के, अभी उल्टी आएगी तेरे को उल्टी, अभी देख कैसी बारी करती। म्हणतात पावसा भरायचं काय म्हणतात, कपडे काढायला किती, काय घालायला किती वेळ लागतो, काढायला किती वेळ लागतो। तुला नसेल वेळ लागत, तुला सवय असेल लगेच काढायची आणि लगेच घालायची। काय माहिती अंधारात पण काढत घालत असशील बुवा। तुला काय इथं स्टेजच्या खाली जरी जागा दिली तरी तिथं काढशील ना घालशील। अरे तू जेंट्स आहेस तर आला पुन्हा नाकात गायलास म्हणून काही तू लेडीज होत नाहीस बुवा। आणि काही इथे येऊन दिसते हिजड्यासारखं नाचला म्हणजे काही झाला नाही। अरे तू जेंट्स आहे जेंट्स, मग काही तू कुठं पण घातलास की कुठं पण काढलास तरी चालतो, बरोबर ना? आणि माझ्या कपड्यांवरती तर तू येऊच नको, तेरी उतनी लायकीच नाहीये और उतनी गायकी भी नाहीये। स्तवन भुवन लावला, काय गोंधळी वाजवत होतो, गोंधळ वाजव रे। विषय स्तवनचा चांगला होता, पण बुवा तू सारनं बाजरी एकच करून टाकली। तुला जर आपल्या तळीच्या राजाचं गुणगान गायचं होतं तर ते स्तवन मधून गायचं होतं, ते एखादी चांगली
एवढ्या चाली काय भंगास गेल्यात? मला इथे येऊन गोंधळ घालतोस तो. चवळची चाल कशी असावी बुवा, आणि तुझी चाल कशी? तुला नाही ताल नाही सूर नाही बुवा. कुठं तुझी ढोलकी, काय तुझी गायकी, तुझी लायकी बुवा. काही बुवा तुझी लायकी नाही. तू इथे येऊन काय काय, मला इथे असलेल्या महिलांचे फोन आले, म्हणतात त्याची शाप काढून टाका म्हणतात. आता काढायला याच्या अंगावर काय आहे? 4 बोटा तरी मांस आहे काय मला सांगा? आणि हा मला म्हणतो वरून दिसते गुळगुळीत, खाली काळी कुळकुळी. आता ती काय आहे? घागर आहे की नाही? 2 घागरी आहेत एकावर एक, पण ह्याला खालचीच घागर हवी. आणि ती काळी आहे ती पण ह्याला माहितीये. पण बुवा तू विसरतोयस, ती घागर तुझ्या घरची आहे हो. ती घागर, हे रत्नाकर, अरे ती घागर तुझ्या घरची आहे. म्हणून ती तुला वरून गुळगुळीत दिसते ने खाली काळी कुळकुळीत दिसते. कारण तुला सवय आहे नेहमी खालीच बघायची. त्याच्यावरनं प्रत्येक बोलावरून तुला उत्तर आणलंय. आल्या मला म्हणतो हिचा जर मेकअप काढला तर हिच्याकडे कोण कुत्रा पण नाही बघणार. मला सांगा मी कशी बेस्ट दिसते की नाही? कशी दिसते मी? बेस्ट दिसते ना? बेस्ट दिसते ना? आहे ना? बेस आहे ना? मी ह्याच्या का पोटात दुखतो चालला काय समजत नाही खरंच. ह्याच्या तुझ्या पोटात, अरे मला तुझ्यावर वासाडी पडली ती बघ, तुला आधी झडी लागली ती बघ. म्हणून इथं जॅकेटावर जॅकेटा घालून येतोस. तुझ्या अंगात काय राम आहे काय बुवा? तुझा नुसता काय म्हणतात ना, तो मागणं झालाय तुंतुना. याचा पुढनं पण ना मागणं पण तुंतुनाचा झालाय बुवा. लक्षात ठेव, दुसऱ्यांना बोलतोस आधी स्वतःकडे काय आहे? तू असाच येशील झोपेतला पण उठून बाऱ्या करशील. तुला काय नुसतं पैशाची? अरे मी जी क्वालिटी देते त्याप्रमाणे माझा गेटअप पण असतो. तू काय मला सांगतोस इथे येऊन मेकअप करते? मग मेकअप नको करू, तू पण उद्यापासून मेकअप थाप. मेकअप आर्टिस्ट बोलव, नसल कोण तर माझ्यातली एखादी पोरगी पाठवते तुझा मेकअप करायला बुवा. उद्यापासून तू पण लाली पावडर लावून येत जा वारीला, म्हणजे कसा पक्का नाचा दिसशील. नाहीतरी स्तवन पासून नाचायला सुरुवात करतोसच. बुवाला काय वाटतं माझ्या गाण्याच्या चाली काय असतात इंग्लंड थायलंडच्या, का माझं पब्लिक एकदम उडतं? अरे बुवा तू पब्लिक तुझ्या गाण्यावर नाही उडत. तू नाचतोस ना नाच्यासारखा, त्याच्यावर पब्लिक हसतं, तेव्हा पब्लिक वरडतो. हे तुला मी आज खरी सत्य परिस्थिती सांगते. तुझा सगळा ग आणि बोचा मी मारणार आहे, तू पण लक्षात ठेव. आधी नेहमीप्रमाणे मी बोलले ना की आल्या बुवा कोणावर जाणार? बाईवर जाणार. आणि सगळं काय हे मेकअप बिकअपचं सगळं कपड्या बिपड्याचं काढतो आणि मग म्हणतो जाऊ दे आता देवाचं नामस्मरण घेऊया, स्तवन गाऊया आणि गवळणीपासून बाईची काढूया. बरोबर? मग आधी कशाला झक मारायला बोललास काय रे येड्या? नाही तर काय, याला लाल्याच आहे खरं, याला काही जमही नाही. तुला काय जमतो तो आधी नीट सांग. भारूड जमतो, नमान जमतो, ऑर्केस्ट्रा जमतो का हा शक्ती तुला जमतो? तुझा पाय बुवा एका दगडावर नाही, तुझा पाय खडकावर आहे, तो जरा एका दगडावर आहे. मग बारा करायला येईल. आणि आता ते पप्पांनी गणपती आणला घेऊया. ह्याच्या बापसानं आणला ना, ह्याच्या बापसानं आणला गणपती. होय होय, म्हणून माझ्या पप्पांनी गणपती आणला. बघा ऐका तुम्ही, फक्त तुम्ही ऐकायचं काम करा. कारण तुम्हाला आता मला माहिती आहे हनबारी. मला सांगा काय गरज आहे 8-10 गाणी गायची? अरे 4च काय तो घे, पण तो काय तो मुदा शेंडा धड त्या गाण्याला का आहे का नाही? नुसता आपला यायचा गायचा म्हणून आपला गातोस. बघ तुझी कशी गायची. ह्याने काय गायला सांगा? हिचा ओ सिलकोनी फोडला. नाही काय वाजवूच नका, मला फक्त जर अशी कॉड दे बस, बाकी काय. आता मला सांगा, घागरी म्हणतो सीलपॅक होत्या, सीलपॅक. आता त्या काळात सीलपॅक हा शब्द कोणी याच्या बापसानं आणला नव्हता का याच्या आईशीनं आणला नव्हता? म्हणजे तेव्हाच्या गवळणी काय बोलायच्या? हे कान ह, हॅलो कान ह, माझी घागर सीलपॅक आहे. आता मला सांगा, गवळणी काय बोलतील फार फार? काय बोलतील फार फार? कान्हा माझी घागर बंद आहे, बरोबर?
माझ्या घागरीवर अजून एक घागर आहे म्हणून माझी खालची घागर बंद आहे. हा म्हणतो सांगा हिचा ओ सिलकुनी फोडला म्हणजे गवळण अशी म्हणते काना माझी घागर सिल फेक आहे. कान हो कुठे आहेस खाना ए रत्नू खाना आणि माझी घागर सिल पॅक आहे. जल्ला तुझा मोहरा तो मला इथं येऊन सिल पॅक म्हणतो. तुझ्या ना तोंडावरच मारणार आहे मी एक दिवशी इथं समोर असतात ना. हा बाईकच तुझ्या तोंडावर असा फेकून मारीन. खरंच काय पण गायचं म्हणून गातो आणि लोकांना मजा देतो. कसली घंट्याची मजा देतो. सांगा हिचा व सिलकुणी फोडला वरून दिसते गुळगुळीत खाली काळी गुळगुळीत. वा वा आता हे काय आहे ते तुला सांगते मी. बुवा हे काय आहे ना ते तुला सांगते. बुवा काय म्हणतो कान्हा बघून घे नीट वरची. बघा आता खालची बघतोस तर वरची पण बघूनच घे ना. आधी वरची बघितल्याशिवाय खालची जाशील. खालची सील फॅक आहे ना खालची घागर. मग तू खालची घागर कशी बघशील. आधी वरची बघून घे. कान्हा बघून घे नीट वरची आहे वरून गुळगुळीत खालची आहे काळी कुळकुळीत. खालची काळी कुळकुळीत बरोबर आहे तुझं. वरून गुळगुळीत खालची काळी कुळकुळीत. पण ही कुठली घागर आहे. काना घागर ही तुझ्या घरची. काना घागर ही तुझ्या घरची. वरून दिसते गुळगुळीत खाली काळी कुळकुळीत. वरून दिसते गुळगुळीत खाली काळी कुळकुळीत. काना घागर ही तुझ्या घरची. काना वाजवायच्या भानगडीत पडूच नका. हा बसा बसा. बरोबर बरोबर एक नंबर. आता बघा आता याच्या गवळणीची काठ दिली जी वरून गुळगुळीत आणि खाली कुळकुळीत आहे. हे रत्नाकर बुवा ही घागर तुझ्या घरची आहे आणि नसेल तर तुला माहिती तर आज बारी झाल्यानंतर घरात जाऊन बघ. बघून घे हो कशी घागर आहे ती. म्हणून आता माझी काठ बुवा तेरे जैसा नाही करती हूँ. उदरी उदरी पसरवणं तसं नाही. आपण शेण कसं पसरवतो तिथल्या तिथं तसा नाही मी करत. वेगवेगळा असतो आपला पॅटर्नच तो आहे भेंडी. याला 12च्या ठोक्याला काढला. आता माझी काठ याला 12च्या ठोक्याला काढला. बाप हाया बाप याला एक हाय आई दोन. बाप याला एक हाय आई दोन. माहित नाही दूध पाजतो कोण. आता बाप एक बापान रात्री काढला बाहेर कानाला बरोबर. आता आई दोन मग दूध नक्की कोणी पाजला मला सांगा. नंतर दुसऱ्या बारीत येऊन दूध कोणी पाजला तो. कोणी तुला दूध पाजला तो सांग. बाप याला एक हाय आई दोन. माहित नाही दूध पाजतो कोण. याला 12च्या ठोक्याला काढला. नुसतं वाढला हाय हा घोडा. काय माहित घोडा कसा वाढला. याला 12च्या ठोक्याला काढला. मजा द्यायची की माझ्या गाण्यातून पण देते. पण त्याची बुवांची गवळण होती. बसा खाली. सारा जमुनी बाळ गोपाळ बघा हाताला लागला महाल. त्याला आणून सवड्यावर. त्याला आणून सवड्यावर. कसं सांगू या पोरीला जो मारी लवड्यावर. ही गवळण होती की नाही. आता मला सांगा जो तो मारी उड्यावर याचा काय अर्थ आहे. उड्यावर
आम्हाला पण नाही समजली न उगाच न हा करताव त्याची गवळण झाल्यानंतर. कशाला उगाच लवड्यावर म्हणून नाही म्हणून याच्यात काय आहे मोठा बुवा? काय याचा अर्थ काय? बघा बघा या पोरीला जो तो मारील उड्यावर म्हणजे काय? अरे उघड्यावर बुड्यावर काय काहीतरी म्हण शब्दाला अर्थ असेल. हे खायला अर्थ काय बुवा तुझ्या सांग? तुला सांगून काय उपयोग? दलिंदर बुवा तू भिकार 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 बुवा डॅश डॅश. नाही बरोबर आहे का नाही? काय पण बोलायचं म्हणून बोलतो काही काय याचा गवळणी शिकाय. आणि गवळण म्हणजे कशी पाहिजे? दया दुधावरून पाहिजे, मालावरून पाहिजे, कुंजवनावरून पाहिजे. त्या राधाकृष्णाचं काहीतरी त्या गवळणीत आशय पाहिजे. तुझा काय? बघा बघा या पोरीला जो तो मारी लोवड्यावर म्हणजे काय? आणि वरून म्हणतो बघा बघा या पोरीला, बघा बघा या राधेला तरी म्हण निदान तो तरी टाक. नाही त्याला नुसतं लवड्यावर. एवढा आला ना का बस लोक हसली. हा हिऱ्यासारखा नाचला का झाला. माझी बघा गवळणीची काट. नुसता बोलला तो हा खोट, भरत नाही म्हणतो पोट, याच्या मारून पोटावर, अहो याच्या मारून पोटावर, कान दिसतंय लागलेलं. त्याच्या भाषेत सांगायचं काय? आधी 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 हो दे शिमग्याचा डोल ना. हा कान दिसतंय लागलेलं. कशाला खोटा बोलतोस? दिसतंय सरळ सरळ. कान दिसतंय लागलेलं दही तुझ्या चोठावर. माझ्या काठीला सुद्धा अर्थ आहे बघा. नुसता बोलला तो हा खोट, भरत नाही म्हणतो पोट, अहो याच्या मारून पोटावर, याच्या मारून पोटावर, कान दिसतंय लागलेलं तुझ्याच ओठावर. अरे दिसतंय सरळ सरळ. इथं दया, इथं 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 नाकावर, इथं सगळीकडे दया आहे. तोंडच त्या दयात टाकतोस ना म्हणून तुझं तोंड वाकलाय हो त्या दयान. मग तो दिसतोय आणि वरून सांगते नाही नाही याची ते मी नाही घेई खाल्ला. मग ती सांगते का कशाला खोटा बोलतोस? हाय दही लागले तुझ्याच ओठावर. ए रत्नू तुझ्याच ओठावर. बुवा म्हणतो तिचा फोन लागत नव्हता, कुठल्या कोपऱ्यात गेली होती. बुवा आज मी स्पष्ट पहिला बारीत आल्याला सांगितलं की आमच्या मळणगावचे जे सुपुत्र आहे संदेशजी पालकर यांनी आमची व्यवस्था त्यांच्या घरी केली होती सर्वांची, परंतु त्यांच्या गावात रेंज नसल्यामुळे माझा फोन लागत नव्हता. हे साधं सोपं सरळ कारण आहे, पण मी माझ्या वेळेत कार्यक्रमाला पोचले. तू इथे येऊन स्वतःचा तोरा नको मिरवूस. तू मला फोन लावतोस आणि माझा फोन एंगेज. मला सांगा रेंज नाही तर फोन एंगेज कसा लागल? कसा बरोबर आहे विषय आहे का नाही? जर रेंजच नाही आधी म्हणतो फोन लागत नाही, आधी म्हणतो फोन लागत नाही आणि नंतर म्हणतो फोन हिचा बिझी येतो, हिला दुसरा लावतो. काय अरे तू येड्या डोक्याचा आहेस? तुझा मेंदू मला वाटतं इथं गुडघ्यात आहे, वाटतं इथं गुडघ्यात, लेफ्ट गुडघ्यात आहे का राईट गुडघ्यात आहे? तो ह्या करून घेऊया त्याचा सिटी स्कॅन, नाही तर काय तो एक्सरे काढून घेऊ तुझ्या गुडघ्याची. तुझा मेंदू कसा दिसतो तो बघते मी पण. काही म्हणजे काही गाणी म्हणायची म्हणून. आणि म्हणतो आण म्हणजे अन्य. वा याचा शास्त्र बघा.
अन्य, अन्न म्हणजे अन्य. बुवा आण म्हणजे आण. अरे आण म्हणजे हे बघ, हे बघ, पकड, हे इथे आण, इथे आण, हे आण, हे पकड, हे इथे आण, इथे आण, हे आण. तू कुठला आण? तुझ्याकडे कुठला आण आहे बुवा? आण म्हणजे अन्य. अरे कुठला पण शास्त्र लावतोस? तुला काय बैठ बसलेली पब्लिक काही येडी वाटते काय रे? येडी. हा, तुझ्या त्या गाण्यांनी बायका उठून गेल्या ते गेल्या, अजून आहेत काय त्यांना माझी बारी नक्की आवडली असेल, कारण मी तत्वाशी भांडते. तू जसा बोलतोयस बरोबर, मी त्याच्या व्यतिरिक्त काय बोलते? तो जे बोललाय त्याच्यावरच उत्तर द्यायचे की नाही मला सांगा. आता आण म्हणजे बुवा अन्य नाही, अन्न म्हणजे अन्य. हे आधी तुझ्या गाण्यात सुधार करून घे. आणि सगळ्या गाण्यात म्हटलं तसं गो आण, गो आण, गो आण. तर बुवा आता आण काय असतो ना तो मी तुला दाखवते. अरे रत्नाकर गेलाय दुकानावर, शिटी वाजली, गाडी सुटली आणि पदर गेल्यावर. तुझी जरा जपून दांडा धर. काय आहे? आन, आन, न आहे, न आहे, आन. आन आण आहे का आण आहे? आन. मग मी काय बोलले? आण आहे, आण नाही. ण वेगळा बाणातला. नानू, नानू भावा, तुला जर नाणू म्हटलं तर जमेल का? तुला काय बोलायला लागेल? नानू ना. मग त्याच्यात आण आहे ना का आण आहे? आणचा अर्थ काय होतो? बुवा इथं प्रत्येक वेळी गाण्यात ग आण, 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 आण नाही ना, आण. कळला? मला माहिती तुम्हाला दाखवायला आलास, बरोबर आहे राजा. मी तुला काय नाही बोलत आहे. भाव आहे माझा, भाव आहे, भाव आहे माझा, भाव आहे. तो बरोबर आलाय दाखवायला मला ग्रंथ घेऊन, आण दाखवायला आलाय. पण मी तेच म्हणते त्याला आण ना, न, न नळातला का न बाणातला? नानू गेला काय? आता मग जर ऐका, झोमला ना विषय आहे, बरोबर आहे. जर आज माझे सुद्धा गुरुवर्य उपस्थित आहे तो बारीला, आज माझ्याकडे सुद्धा माझे व्यक्ती आहेत ठामपणे मला प्रोत्साहन करणारे. तुम्हाला खोटं नाही सांगत, दरवेळी भेंडी एकटी असते आणि एकटी लढते मी. पण आज या ठिकाणी माझे सुद्धा गुरुवर्य उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा काहीतरी अभ्यास आहेच ना. माझे गुरु चंद्रकांत साळवी मळणगावचेच, हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा अभ्यास आहे ना. आण आणि आण बुवा याच्यात फरक आहे. न आणि न मध्ये फरक आहे. हा फरक मी इथे स्पष्ट करून दिला. नेहमी ग आण, ग हंडी न ते सगळं होत नाही. न पोचा तो हायच प्रत्येक बारीला नाही का. बाई सोबत असली का ग आण, ग हंडी, पोचा न बोल न काय तेच. म्हणून रत्नाकर गेलाय दुकानावर, रत्नाकर गेलाय दुकानावर, घेऊन आलाय पंड, आलाय पंड, पंड. रत्नाकर जपून धर तुझं अंड. काय आहे? अंड, अंड, बैदा फ्राय, आमलेट, अंड, हाफ बॉईल, अंड आहे, अंड. अरे रत्नाकर, अरे जपून धर ओ पड. जपून धर तुझं अंड, रत्नाकर जपून धर तुझं अंड.
करतो. मला वाटतं मागा कोणा राग येण्यासारखं नाही, नानूला काही तो राग आलाय हो. मग म्हणून तू नानू घेऊन आला इथं. नानू तू पण अजून लहान आहेस बाळा, अंड्यात आहेस अजून. तो अंड्यातून तुला बाहेर यायचंय, म्हणून तू पण अभ्यास व्यवस्थित कर. आण माझ्याविषयी कायम लक्षात राहिला. आणि म्हणून आणि बुवा म्हणतात खाली झोपल्यावर मजा वाटते म्हणे इथे जल, त्यानंतर मारून सुजलाय बोचा तरी म्हटलं ग आण खंडित घाल. काही शब्द बघा मी लिहून घेतलेत बघा. आला जन्माला मच्छिंद्र पाहुणा, आला जन्माला मच्छिंद्र पाहुणा. एवढा गणपती आवडलाय ना याला बापसाचा. खरंच त्या चालीवर सगळी गाणी. एक गाणं मागच्या वर्षी, किती गोड गोड बोलतेस ज्ञानदाग, किती गोड गोड बोलतेस ज्ञानदाग. त्या ज्ञानदावर बुवाने एवढा धंदा केला नाही ना मागच्या वर्षी. आणि आज हा गणपती शोधून काढला, याच्या पप्पांनी गणपती आणलाय. तर बुवा बघा, जे काय बोलायचं होतं अजून बरंच काय बोलायला आहे. हा, काळी मैना दिसते कशी, आणि म्हणतो जशी म्हशी. बरोबर ना बुवा? असं गाणं नसतं म्हणायचं. काळी आहे म्हणून काळी मैना. नशीब मैना तरी बोलला हो, नशीब. हात जोडायचा तर देवाला, मैना तरी बोलला, नशीब. याला बुवा गाणं कसं लावायचं बुवा? शास्त्राचा लावायचा गाणं. काही पण निसता वायपर तोंडाची आपली हाय तोंडाने देवान दिला नाही तोंड म्हणून आपलं नाही. अरे बुवा जाशील मरून, किती ठेवशील हातात धरून. अरे लोक तुला बघतात, क्या बात आहे. लोक तुला बघतात दुरून. पाणी 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 गेलंय बगळून. बागेतला माळी हातात पाईप धरतो, पण लक्ष मात्र पोरींकडे ठेवतो. येणारी जाणारी, अरे पाणी गळतो. नळ तरी बंद कर तुझा, पाणी वाचवा जीवन जगवा. अरे लोक तुला बघतात दुरून. पाणी हात चोळीत चाललाय कुठं. आता बुवाचं गाव कुठलं आहे? बुवाचं गाव आईनी. जरी बुवा खेळ लोट्यात असले तरी बुवाचं खरा गाव आहे आईनी. आईनी आई दोन, आईनी दोन. एक आईनी खालची आणि एक आईनी वरची. आणि हा नेमका असा जागी राहतो, अवघड जागेचं दुखणं हो. हा राहतो कुठं माहितीये? खालच्या आईनी. खालच्या आईनी बुवा खालच्या आईनीत राहतो. म्हणून गाव तुझं मोठं जायचं कुठं, गोष्ट आहे ही कालची. आता बुवाचा मित्र भेटला, बुवाचं बाबा घर कुठं आहे, घर कुठं आहे. तर थांब 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 दाखवते. आईनी दाखवते. गाव तुझं मोठं जायचं कुठं, अरे गोष्ट आहे ही कालची. अरे रत्नू, अरे बावा माझ्या रत्नू, मी दावली नाही वरची, मी सांगितली नाही वरची, पण
एवढी सगळी या बुवाच्या गाण्याची कटिंग आहे, कटिंग. बुवा एकटीने लिहिलंय, बुवा एकटीने. लक्षात ठेव बुवा, नाद करू नकोस. आज या तळीत जरी मी इथे पहिल्यांदा असले तरी अशी गाजवून जाणार की लोकांच्या तोंडात तेजल पवार नाव भेंडी शेवटपर्यंत राहिलं पाहिजे, असं इथून जाणार. म्हणून लक्षात ठेव बुवा, आतापर्यंत जेवढी गाणी गायली, अजून गाणी गायली पण नाही हो. अजून एकही गाणं शास्त्राचं घेतलेलं नाहीये. ही सगळी बुवाच्या गाण्याची कटिंग आहे. आणि म्हणून शिमग्याचा ढोल ना, शिमग्याचा ढोल बघायचा आहे ना? नाही तर मी आपली गाणी घेते, पुढची घेऊ. बघायचं आहे. कॅमेरा ऑन कर. यावेळी नवीन आहे काहीतरी. ऑन आहे कॅमेरा. व्हायरल झालं पाहिजे, व्हायरल. हा पुढं घे रे, हा जरा पुढं घे. शिमग्याचा ढोल गाण्याचे बोल आहे शिमग्याचा ढोल.